वाटत नाही बघा, तुम्ही काय बी म्हणा. माणसानं बोलावे का चालावे का असं नसतंय. नाही नाही, ती कुणालाच योग्य नाही, ती कुणालाच योग्य नाही चांगलं चालायचं असलं तर. अहो वेळ प्रसंगी 4-2 रुपये जास्त गेले तुमचे तर का बोलाले? हरकत नाही. रोजच आहे का ते? आणि विश्वासार्हता नावाची चीज कशी टिकायची? उद्याचा चांगला कार्यक्रम आहे भिंतीजीचा, माघ पौर्णिमा म्हणून पौर्णिमा 1 फेब्रुवारी आहे. इथे बी आपल्या श्रावस्ती बुद्ध विहारात बी भिंतीजी येईल तर किती वाजता? धम्मबोधी म्हणून. त्यांना मी तर म्हणलंय तिकडला कार्यक्रम असल्यामुळं तुम्ही दुपारी या, 5 वाजताचं जर प्रवचन इथे ठेवलं तर बरं होईल. परंतु नियोजन करता आनंद डोनेराव आहे, त्याला मी केलं म्हणून गाजवायचे वाजवायचे. बघ बाबा तुझा प्रयत्न कर. खीरदान ठेवली, चिवरद्यान आहे ती बनसोडीबाई, तिथं आहेत एक ही ग्रामसेवक आहे, ग्रामसेवक त्या कल्याणीच्या बाजूला. हां हां हां, त्यांचं खीरदान चिवरदान आहे. मग त्या भंतीजीचा फोन आला होता मला, घारगावकर मी हां घारगावकर मी येलो विहारात, स्वागत आहे ना म्हणलं तुमचं, आपण आणलं काय आणि कुणी आणलं काय, हरकत नाही या बाबा म्हणलं. मग मला म्हणले रेल्वेचं तिकीट माझं जर झालं कन्फर्म तर बरं होईल, मुंबईला जायचं आहे. म्हणलं मी काढतो म्हणलं, तुम्ही रिलॅक्स या इकडं. सकाळी 10 वाजता जाऊन, सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशनला गेलो आणि आणलं तिकीट काढून माझी मी. ती भंतीजी लगेच म्हणले ती पैसे टाकतो घरगावकर तुझ्या अकाउंटला म्हणून. माझ्याकडे ऑनलाईनचं नाही म्हणलं, तुम्ही आल्यात देता देते ते बिचार, ती कुणाचं घेणार उपाय आता नाही. पण प्रवचन खूपच चांगलं त्यांचं. आता ते मुसऱ्याला विचारते. हां 12 नगरसेवक आंबेडकरी समाजाचे एकत्र करून पयानंद भंते तिथं सत्कार कराले. मग तो ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी सर्वच लोक जाणार आहेत ना. आता आपल्या गल्लीतला बी नगरसेवक तिथे यायला, मग त्याच्यासोबत बी उपासक तिथे यायलेत ना इथले गल्लीतले. मग तसं नव्हतं, पण इथलं प्रवचन उशिराच केलेलं बरं होतं हो, 5चं. बघू काय करते ती. धम्मबोधी म्हणून भंतीजी महाग आलेले आहेत, खूप छान प्रवचन आहे त्यांचं.